मित्रांनो, आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूनुसार मनुष्याने काय घ्यायला पाहिजे, त्याचा आहार कसा असावा आणि त्याचा विहार कसा असावा याचं समग्र वर्णन केलं आहे बघा. आणि या वर्णनामध्येच आपल्याला आढळतं की आपल्या आरोग्यासाठी त्या त्या ऋतूमध्ये काय काय चांगल्या गोष्टी आयुर्वेदाने दिलेल्या आहेत. आणि जर त्या व्यवस्थित फॉलो केल्या तर तुमचं आरोग्य चांगलं राहतं. आपण आरोग्य आरोग्य म्हणत असतो, परंतु आपण हे कधी ऑब्झर्व केले का हो की प्रत्येक ऋतूमध्ये होणारे आजार वेगळे असतात. जर पावसाळ्यात आपण जर बघितलं तर वाताचे आजार जास्त होतात, शरद ऋतूमध्ये बघितलं तर पित्ताचे आजार जास्त होतात, उन्हाळ्यामध्ये बघितलं तर उष्णतेचे आजार जास्त होतात. हे सगळे आजार आपल्याला होऊ नयेत यासाठी प्रत्येक ऋतूमध्ये आयुर्वेदाने चर्या दिलेली आहे. आहार कसा घ्यावा, विहार कसा घ्यावा याबद्दल सांगितलेलं आहे. तसंच उन्हाळ्यामध्ये आपला आहार कसा असावा याचं समग्र वर्णन आयुर्वेदामध्ये आढळतं. त्याचाच एक गाभा घेऊन मी तुमच्या पुढे उन्हाळ्यामध्ये आपलं शरीर टिकून राहावं, आपली भूक टिकून राहावी, आपलं आरोग्य टिकून राहावं यासाठी काही सुपरफूड सांगणार आहे. सुपरफूड जास्त नाही आहेत, परंतु ती जी सुपरफूड आहेत ती जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही घेतली तर तुमच्या आरोग्याचं चांगलं रक्षण होईल. एकतर काय असतं माहिती आहे का, तर उन्हाळ्यामध्ये आपली भूक अतिशय कमी झालेली असते, डॉमिनेट झालेली असते. याचं कारण आपल्या शरीरामधून उष्णता, आपल्या पोटातल्या अग्नी हा घामावाटे बाहेर जात असतो. त्याच्यामुळे भूक मंदावते, अग्नीची ताकद कमी होते, भुकेची ताकद कमी होते आणि जेव्हा तुम्ही जड गोष्ट एखादी घेता पोटामध्ये तेव्हा ती पचत नाही. यासाठी आपलं अन्न कसं असावं, तर ते हलकं असावं, पचायला हलकं असावं आणि थंड पण असावं, जेणेकरून आता जी उष्णता वाढली आहे त्याला काउंटर ॲक्ट करण्यासाठी हा असा आहार आपल्याला उपयोगी पडेल. आणि त्यातूनच अशी संकल्पना निर्माण झाली की आपण उन्हाळ्यामध्ये कोणती सुपरफूड्स घेऊ शकतो. तर त्यातलं पहिलं सुपरफूड कोणतं असेल तर ज्वारी. आता ही ज्वारी घ्यायची कशी, आपल्याला फक्त भाकरी म्हणून माहिती आहे, म्हणजे भाकरी करायच्या आणि भाजीबरोबर खायच्या. परंतु तुम्हालाही माहिती आहे का, आपण ही ज्वारी जी आहे ती बऱ्याच प्रकारे खाऊ शकतो. तर पहिली गोष्ट म्हणजे ही बाजरी जेव्हा आपल्याला खायची तेव्हा भाकरी म्हणून आपण खाऊ शकतो, परंतु त्या जोडीला आपण ज्वारीचं पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये हलवून व्यवस्थित गरम करून शिजवून त्याच्यामध्ये साखर घालून म्हणजे खडीसाखर घालून किंवा गुळाची पावडर घालून जर ते घेतलं तर त्याचा परिणाम चांगला होतो. आपल्या शरीरातल्या द्रवधातूचं व्यवस्थित तर्पण होतं. या जोडीलाच ज्वारीच्या पिठामध्ये मुगाच्या डाळीचे पीठ मिक्स करून आपण त्याची गावणं करू शकतो, आपण त्याची धिरडी करू शकतो. असे ज्वारीचे अनेक प्रयोग आपण या ऋतूमध्ये करू शकतो. ज्वारीच्या लाह्या पण आहेत ज्या पचायला अतिशय हलक्या असतात, त्यासुद्धा आपण या ऋतूमध्ये घेऊ शकतो. ज्यामुळे होतं काय, तर आपल्या शरीरामधला थंडावा टिकून राहतो आणि आपल्या शरीराला आवश्यक असणारे मिनरल्स, व्हिटॅमिन्स हे सगळं आपल्याला ज्वारीमधून मिळू शकतं. दुसरं सुपर फूड जे उन्हाळ्यामध्ये आपण घेऊ शकतो ते म्हणजे नाचणी. नाचणीचे लाडू आहेत, नाचणीची खीर आहे, नाचणीच्या भाकरी आहेत, नाचणीचे बरेच पदार्थ आपल्याला माहीत असतात आणि आपण ते या उन्हाळ्यात घेऊ शकतो. तिसरं सुपर फूड जे आयुर्वेदामध्ये अतिशय उच्च प्रतीचं धान्य, शिंबी धान्य म्हणून सांगितलेलं आहे ते म्हणजे मुगाची डाळ किंवा अख्खे मूग. या मुगाचं आपण काय काय करू शकतो, तर आपण उत्तप्पा वगैरे आपण जे बनवतो, गावणं जी बनवतो आपण किंवा डोसा जो बनवतो त्याप्रमाणे आपण मुगाचे डोसे पण बनवू शकतो, मुगाची धिरडी बनवू शकतो, मूग भिजवून वाटून त्याची धिरडी गावणं बनवू शकतो. याशिवाय आपण मुगाच्या डाळीचं वरणही करू शकतो. बऱ्याच गोष्टी आपण मुगाच्या बनवू शकतो, मुगाचे लाडू बनवू शकतो. आणि मुगाचं एक मंड म्हणून असतं, म्हणजे मुगाचं पाणी करायचं, ते सुद्धा आपण आपल्या शरीरातल्या द्रवधातू क्षयामध्ये आपण वापरू शकतो. इतके सारे मुगाचे पण उपयोग आहेत. याशिवाय आपण एक चौथं सुपर फूड उन्हाळ्यामध्ये घेऊ शकतो, ते म्हणजे 1 वर्ष जुना लाल हातसडीचा तांदूळ. आता तांदूळ घेऊ नये असं सगळीकडे आपण ऐकत असतो, परंतु हातसडीचा जुना 1 वर्ष जुना जर आपण तांदूळ घेतला तर आपल्याला योग्य त्या गोष्टी शरीराला मिळू शकतात. हातसडीचा जो तांदूळ असतो जुना असतो तो त्याच्यावर काळाचा संस्कार 1 वर्ष झालेला असतो आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये डायबेटीस निर्माण करणारे गुण कमी झालेले असतात, त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी झालेला असतो. असा हातसडीचा तांदूळ आपण त्याची खीर करू शकतो, त्याची पेज करू शकतो, अशा भातावर आपण वरण घेऊन खाऊ शकतो. अशा बऱ्याच प्रकारे आपण हातसडीचा तांदूळ करू शकतो आणि त्याची आपण गावणं बनवू शकतो, आपण त्याचे डोसे बनवू शकतो. अशा बऱ्याच गोष्टी आपण या हातसडीच्या तांदूळाच्या बनवू शकतो. हे सगळं जे आयुर्वेदामध्ये जे सांगितलं आहे, आता तांदूळ मी मग अशी म्हणालो की तांदूळ खाऊ नये अशी ओरड असते, परंतु पंचकर्मामध्ये संसर्जन क्रम जो दिलेला आहे, म्हणजे तुम्ही वमन केलं, विरेचन केलं, त्यानंतर तुम्हाला मूळ आहारावर यायला काही दिवस लागतात आणि ह्या मूळ आहारावर येण्याआधी तुम्हाला एक आहाराचा क्रम अवलंबायचा असतो. त्यासाठी तांदूळ हा महत्त्वाचा सांगितला आयुर्वेदामध्ये. त्यामुळे तांदूळ हा वाईट नाही आहे, तो तुम्ही कसा घेताय, कोणत्या प्रकारे घेताय, कोणत्या प्रकारचा घेताय याला महत्त्व आहे. त्यामुळे ही जी 4 सुपरफूड सांगितलेली आहेत
ती उन्हाळ्यामध्ये तुमच्या शरीरासाठी अतिशय आवश्यक अशी सुपरफूड आहेत. त्याच्यामुळे तुमच्या शरीराचं पोषण पण होणार आहे. तुमच्या भुकेला ही 4 सुपरफूड राखणार आहे. त्यांचं पचन व्यवस्थित आणि योग्य पद्धतीने होणार आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीराचं पोषण होणार आहे आणि त्रास अजिबात होणार नाही आहे. त्याच्यामुळे 4 सुपरफूड नक्की लक्षात ठेवा आणि उन्हाळ्यामध्ये त्याचा जास्तीत जास्त वापर करा. तुम्हाला ज्वारीमधून सगळ्या प्रकारचे मिनरल्स, व्हिटॅमिन्स मिळतील. मुगामधून तुम्हाला आवश्यक ते प्रोटीन्स मिळतील, जे तुमच्या शरीरामध्ये सहज पचवले जातील. तुमच्या मांसामध्ये त्याचं रूपांतरण होईल आणि तुमच्या किडनीवर पण त्याचा लोड येणार नाही. आपल्या नाचणी आहे, त्याचा पण उपयोग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रक्तवाढीसाठी त्याचा उपयोग होतो, मांसपोषणासाठी उपयोग होतो, हाडांच्या पोषणासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे ही 4 सुपरफूड म्हणजे खरंच सुपरफूड आहेत. यांचा वापर या उन्हाळ्यामध्ये करून तुमचं आरोग्य चांगलं राखा. इथेच आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. आजचा विषय आवडला असल्यास नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आता इथेच थांबतो. धन्यवाद.